तर नमस्कार मित्रांनो, मी अमोल पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओत स्वागत। तर मित्रांनो, तुम्ही म्हणत होता इथे काय झालं करून, तर काल आम्ही गेलो होतो दीपक रामाने, जे निलेश रामानेचे भाऊ आहेत, त्यांच्यासोबत खेकडे पकडायला नदीवर। आणि तिकडे तर झाला आहे ब्लॉग वगैरे खेकडे पकडायचा। आणि खेकडे पकडण्याची पद्धत म्हणजे आम्ही गरीने खेकडे पकडले होते आणि थोडा झाला कोइन्सिडन्स। त्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं एक्झॅक्टली काय झालं हे लागण्याच्या मागे, परंतु ठीक आहे आता ओके। बघा माझा डोळा पण लाल झाला आहे आणि इथे होतं होटाला होतं मार लागला आहे। ठीक आहे, चालतंय। तर आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे आमचं कोकणातलं कौलारू घर। ह्याचं कौलारू घर तर तुम्ही म्हणाल की सगळ्यांचीच कौलारू घरं असतात, पण मित्रांनो याचं असं आहे की हे जे आमचं घर आहे, म्हणजे आम्ही 40 वर्ष ह्या घरात राहिलो। आमचे आजोबा पणजी खापर पंजे जे काय आहेत ते सगळे ह्याच घरात राहिले। आणि जवळजवळ आम्ही 40 वर्ष, आमचे आई वडील, आमचे आजी आजोबा, म्हणजे जवळजवळ 150 वर्ष पुराणं घर आहे ते। आणि ते अजूनही जशाच तसं मातीचं आहे, म्हणून मी त्या घराचं व्लॉग करतो आहे आणि तुम्हाला दाखवतो की जुन्या काळातली घरं कशी होती किंवा काय असायचं आणि मातीच्या घरात कसं वाटतं ते, म्हणजे कसं काय ते तर तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळातच। तर भेटूया आपण डायरेक्ट आपल्या घरी। तर मित्रांनो ते बघा, ते आमचं कौलारू घर बरोबर। आणि तुम्हाला दाखवतो मी सुरुवातीला आजूबाजूचा परिसर दाखवतो, मग तुम्हाला घराच्या आतमध्ये दाखवतो आम्ही लहानपणी असताना काय मजा करायचो, कुठे खेळायचो, काय करायचो, थोडंसं तुम्हाला ब्रीफ करतो। तर इथून मी आता चाललो आहे, हे आमचं घर आहे। उजवीकडे पाहिलं तर ही छोटीशी पायवाट दिसते। पायवाट म्हणजे घराच्या बाजूची पायवाट नसते, वाटच आहे ती, आणि ती वाट सरळ जाते विहिरीवर। आणि हे आमचं एक अजूबा आहे, विहीर म्हणजे। तर अजूबा ह्या करता की ही विहीर जवळजवळ एवढी खोल आहे ना की जवळजवळ बघा, दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला, हे बघा बरोबर, आणि दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि ह्या विहिरीचं असं आहे की ही विहीर जर तुम्हाला साफ करण्यासाठी, पूर्वी काय असं नव्हतं तर आम्ही बांबू लावायचो आणि जवळजवळ 4 टप्पे आहेत, 4 टप्प्यांना आम्ही बांबू लावायचो आणि खाली उतरायचो। म्हणजे आम्ही म्हणजे आमचे मामा वगैरे, हे आमच्या मामाचं घर आहे बरोबर। थोडासा तुम्हाला पोरसा दाखवतो आहे। आणि पोरसा पण तसंच आहे ना की पोरसा म्हणजे आपण म्हणतो जिथे गावी जुन्या काळात आपण आंघोळी वगैरे करायचो, जस्ट लाईक दॅट। हे बघा पोरसा इकडे। आणि आता ह्या पोरसा तसं कोण आंघोळी करत नाही, कारण की सगळे घरोघरी सगळीकडे बाथरूम झालेले आहेत, शौचालय झालेले आहेत घराघरातच, आणि बऱ्यापैकी झालेलं आहे। तर बघा मित्रांनो स्पष्ट हे बघा, हे जातं आहे, जातं म्हणजे हे जातं, ह्याच्यावरती तांदूळ भरडायचो। आता ते कोण वापरत नाही, आता वापरत नाही, मग काय तर मग आजीने इथे आणून लावून टाकलं बरोबर। तर आता पोरसा तिथे बघा आजीने कारल्याच्या वेळी लावलेल्या आहेत, कारला बाईक लागलेले तर तुम्हाला दाखवतो। हे बघा कुठे लागले कारलं जी, कारला महाराज कुठे आहे, हे बघा, हे बघा कारलो राहू, हे बघा कारलो लागला इथे बरोबर। केळीची झाडं आहेत, इथे आम्ही लहान असताना आंघोळी करायचो। अरे वाफी भाजी तुटली, वाफी भाजीवर पाय दिला तुमच्या नातात। चला ही वाफी भाजी आहे, लाल कलरची दिसते ना, ही बघा, ही वाकली बघा, इथे वाफी भाजी चालतंय। हे अळू आहे, तिकडे मुलं ओरडत आहेत, मी व्लॉग करतोय म्हणून ती मुलं एकदम ओरडत आहेत आणि खेळत आहेत। हे नारळाचं झाड आहे, ते बाजूला पेरूचं झाड आहे, ही जास्वंदी आहे, पण गणपतीच्याच मोसमामध्ये जास्वंदीला फुलत नाही आहे असो। या बघा काकडीच्या वेली आहेत वरती, ह्या ज्या आहेत ना मोठी मोठी पानं, काकडीच्या वेली आहेत। आता ह्याची तुम्हाला दाखवतो। मग हे अंगणात भेंडी लावल्यात, हे बघा भेंडी, ते भेंडीची फुलं आहेत, मग इथे भेंड स्पष्ट दिसतंय बघा, भेंड आहे बरोबर। आणि ही रानफुलं आहेत, ह्याचा पण उपयोग उद्या होणार, ही पण रानफुलं आहेत, ह्याचा पण उपयोग गौरीला होणार बरोबर। वाफे भाजी तुम्हाला दाखवतो, ही बघा मित्रांनो, ही लाल कलरची दिसते ना, ही वाफे भाजी आहे। आता ही वाफे भाजी म्हणजे आपण जे मुंबईला ऋषीच्या भाजी टाकतो माहिती आहे गावाला, म्हणजे मुंबईला जे लांब लांब कलरचे असे दांडे मिळतात, गावी त्याला वाफे भाजी म्हणतात, आपण ती ऋषीच्या भाजीमध्ये टाकतो गणपतीला बरोबर। शिवाय बघा मित्रांनो, हे बघा हे मोठे 2 भेंडे आहेत, हे बघा भेंडी भेंडी भेंडी, हे बघा भेंडी, भेंडेराव, ए भेंडेजी,
आणि आमचं नशीब बघा मित्रांनो एवढं खराब आहे. आजीने एवढ्या काकड्या लावलेल्या आहेत, काकड्यांची झाडं एवढी लावलेली आहेत, परंतु बघा फक्त फुलंच आत्तापर्यंत राहिलेत. चला ठीक आहे, म्हणजे चतुर्थीच्या नंतर होतील सगळे. बघा फुलं भरपूर फुलं आहेत, म्हणजे जवळजवळ 50 फुलं आहेत. बघा इथे बघा, ही बघा दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही बघा पिवळी फुलं, ही बघा ही पिवळी पिवळी फुलं दिसत आहेत. ही किती आहे बघा, घड्याच आहे तिकडे, ही पिवळी पिवळी फुलं आहेत है ना. तर मित्रांनो ही आमची तुळस आहे, त्याच ठिकाणी आहे. पहिलं घराच्या बाहेरचा भाग दाखवतो. बघा हे समोर आहे ना आमचा स्टोर रूम आहे. स्टोर रूमचा दरवाजा तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. हा बघा स्टोर रूम आहे बरोबर, हा बघा दरवाजा स्टोर रूम आहे बरोबर. आणि इकडे आम्ही पावसाळी लाकडं ठेवतो किंवा काही पडीक सामान असेल तर आम्ही इथे ठेवतो. तर पुन्हा एकदा तुम्हाला हे सगळं व्हायच्या आधी तर पुन्हा एकदा घराचा व्ह्यू दाखवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. हे वातावरण आहे, सगळे जमीन आहे. म्हणजे सगळ्यांचे आपले बारीक बारीक सोंडे असतात, दळे असतात ते. तर घरात जायची तुम्हाला पुन्हा एकदा घराचा व्ह्यू दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे आमचं कौलारू घर बरोबर. तो वरती अँटिना नाही आहे, तो वरती तार आहे ती, म्हणजे घरी इलेक्ट्रिसिटी जाण्यासाठी तो तार लावलेले. आणि तारीचा पोल बघा इथे, तारीचा पोल हा बघा, हा पोल इकडे आहे. तर चला आपण डायरेक्ट आता जाऊया आतमध्ये घरामध्ये. तर घरातून जाण्यापूर्वी चला, तर बघा स्काउट महाराज कसे उभे आहेत. स्काउट तो बघा गरीब गाय, त्याला रांगोळी घालून आलंय. हा बघा लाल झालाय परत तो सगळा. चल जेव खटका. हा बघा लाल झालाय. तर आता आलो आम्ही घरी. आजीने मस्तपैकी इथे रांगोळी काढली होती, तर स्काउट महाराजने रांगोळी बघा काय करून टाकले. ठीक आहे, हे बघा आजीने सारवलंय घर, रांगोळी काढलेली आहे. मातीच्या जमिनी आहेत आणि भिंती पण मातीच्या आहेत. बघा तुम्हाला अंदाज येईल, भिंतीच्या माती आहेत. अरे मातीच्या भिंती आहेत, भिंतीच्या माती काय आहे, मातीच्या भिंती आहेत बरोबर. हे बघा इथे पण हे आता तुम्ही म्हणाल हे जे घर आहे ना, हे आमचे चुलत आजोबा, म्हणजे सगळ्यांचे फोटो दाखवेन, ते आता नाही आहेत हयातीत, पण त्यांचे फोटो दाखवेन मी. हे चुलत आजोबा आमचे, म्हणजे आमच्या आजोबांचे लहान भाऊ बरोबर. आणि हे जे घर दिसतंय ना, हे आमचं घर. आता इथे पहिलं, नंतर इथे दाखवेन, मग हे पहिलं इकडे दाखवतो बरोबर. हा वासा आहे, ह्या वासावरती अख्खं घर उभं आहे आमचं. हा बघा हा वासा आहे. ठीक आहे, आमचे आजोबा भानू गोपाल रामाणे, हे आमचे आजोबा भानू गोपाल रामाणे. आणि त्यांचा जन्म तर नाही आहे, कारण जन्म आम्हाला माहिती नाही, पण त्यांचा मृत्यू जो झालेला आहे, म्हणजे ते स्वर्गवासी जे झालेत ते आहेत 4/6/2017ला. 2017ला त्यांचा स्वर्गवास झाला आहे. ही आमची आजी, म्हणजे घरातली सगळ्यात मोठी सून त्यावेळेची, म्हणजे आमच्या आजीप्रमाणे. त्यांचा मृत्यू झालेला आहे 9 जुलै 2022ला, म्हणजे आपली जेव्हा जिजाई झाली 26 एप्रिलला, त्यानंतर 3 महिन्याने आमच्या आजीचा स्वर्गवास झाला असं. आणि ही आमची मामी, म्हणजे आपल्या मामा, आता जिच्या घरी आम्ही आहोत, नीता कैलासवासी सौ नीता नरेश रामाणे. 18/3/2024, म्हणजे ह्याच वर्षी 3ऱ्या महिन्यात मार्चमध्ये आमच्याचकडे होते औषध पाण्यासाठी वगैरे. परंतु असो दुर्दैव्य, म्हणजे आपली रवीना असते ना व्हिडिओमध्ये, माझी मामाची मुलगी, तिची आई म्हणजे माझी मामी बरोबर. तर असो, तुम्हाला मी माझ्या पूर्ण घरातलं वातावरण त्यांच्यातलं आहे ते. आणि माझी एकच आता आजी आहे, तिचं पण मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देईन. बघा ह्या मातीच्या भिंती आहेत, त्या सगळ्या सारवलेल्या आहेत, रंगवलेल्या आहेत. बघा इथे पण मातीच्या भिंती आहेत बरोबर. आणि आमचा पेटार आहे, ह्या पेटारात आमच्या सगळ्या मिळतात. सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला, ते चुना, तंबाखू, पान, सुपारी, खोबरे तेलाची बॉटल, सगळं आहे. तुम्ही समजून जा. चला हे लगेच हाताला मिळेल. हे आपले साईबाबा. आणि आता घड्यात वाजले किती, 12:25. आणि साईबाबांना मस्तपैकी जास्वंदी दाखवलेलं आहे. तर आता आपण, आणि हा आहे वट्याचा भाग बोलतात त्याला, हा ना. आणि ही पडवीमध्ये बघा स्काउट कसा झोपला आहे. स्काउट महाराज, स्काउट उठ बरोबर समोर आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया, तिथे देवारा आहे, आपली मुहूर्तमेढ थापलेली आहे तिकडे. चला बघा, हे पूर्वी हे तांदळाची पोती आहेत, जे आपण भरडून आणतो किंवा जे आपण
काय बोलतात त्याला ते जो भात कापल्याच्या नंतर झोडणी वगैरे केल्यानंतर जो पूर्वी कसं भाताच्याच ह्याच्यामध्ये ते आपण त्यांना बांधायचो आणि त्याची कोली करून ठेवायचो. मग 1 मन 2 मन 3 मन जे काय असेल ते, खंडी 2 खंडी 3 खंडी जे काय असेल ते. आता लोक बघा प्लास्टिकच्या पिशव्यात बांधतात आणि या पिंपात ठेवतात. बरोबर. अजून तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखवतो बघा, तुम्हाला त्यातून अंदाज येईल की बाबा हे घर केवढं जुनं आहे ते. बघा मित्रांनो, दिसतं की नाही मला माहिती नाही, पण हे बघा, हे बघा, हा बघा, ही जी शिडी आहे ना, ही शिडी बघा केवढी जुनी आहे. ह्या शिडीवरती आम्ही लहान असताना चढायचो आणि हा जो इथे कोबा दिसतो या कोब्यावरती बसायचो आणि ह्या शिडीवरती चढून आम्ही असं माळावर जायचो. बघा केवढी, म्हणजे ही शिडी कसली बघ मावशी, आजी ही शिडी लाकडाची कसली बनवली? लाकडाची शिडी माल्यावर तळिया केलेली. पण ती कसलं लाकूड होतं ते? हा लाकूड फणसाचं आहे. फणसाचं बघा, फणसाचं झाडाचं. आणि कधी बनवलेली? एकदम जुनी आहे ना ती. म्हणजे जुनी म्हणजे कधी वाड्याने आमच्या सासू सासरे. ही बघा, ही माझी आजी आहे. हा, ही आता एकच आजी आहे आमची, बाकी सगळे, ही बघा ही आमची एकच आजी आहे, बाकी सगळे सर्व हे झालेले. हा बरोबर. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो, हे बघा, ह्याला काय म्हणतात आजी? हा काय इथे वाहन. मग ह्याच्यामध्ये आपण काय करतो? तांदूळ कुटायचं, दाणे सडायचं. बरोबर. ह्याच्यात तांदूळ कुटायचे, तांदूळ सडायचे, दाणे कुटायचे. दाणे म्हणजे नाचणी भात. बरोबर. भाताचे तांदूळ बरोबर ह्याच्यात टाकायचे आणि कुटायचे. मुसाळ आहे आपल्याकडे? मुसाळ आहे काय? हाय मुसाल. हा बस. कुठे आहे मुसाळ? मुसाळ दाखव मला. होता ना? नाही, मुसळ आता आजी शोधते. असं हातापाशी तर दाखव, नाही तर राहू दे. नाही तर मला मी बघितलं होतं तिकडे आडवं. आमच्या आजीला पण बघा केवढा इंटरेस्ट आहे घर दाखवायला. आमची शेवट हा बघा, हाय थांब, राहू दे. आता काढू शकत नाही. बघा हे आहे ना, हे मुसाळ आहे आणि ह्याला बघा लोखंडाचा हे लावलेला आहे. आता ते कोण वापरत नाही, ते असं ठेवून दिलंय. आता गिरणीवर मिळतात ना, तेव्हा कोण नाही 2-2, 3-3 मन भात कुटायचा. बघा आता ते भाताच्या वगैरे गिरण्या झाल्यात ना, त्याच्यामुळे ते मुसाळाने, म्हणजे मुसाळाने. आणि ही जातली दाखवलीस काही? अरे होय, जातली दाखवायची ना. बघा हा जातलीवर 4-5 मन. हे बघा, हे जात आहे. जाता आता कुठं दिसत पण नाही कुणाकडे. जाता हा माझा आहे लक्ष्मी घरात. मग जुनी लक्ष्मी. जुनी लक्ष्मी होय जात. आणि ते केळीत ठेवलाय दगड. चांगला मुसाल तू दाखव. हा बघा, आहे बघा, आणला आहे बघा. अरे वा, थांब इथून दाखवते. बघा हे बघा, हे मुसळ आहे. मुसळ असं कुटतात ना. मार जरा हे कसा. थांब मला जाऊ दे इथं. नाही तू हा ते नंतर दाखवू आपण. चल दे माझ्याकडे. हा राहू दे भारत. मजा आली. थांब हे ठेवू दे इथेच. पण नंतर करू विश्वाच्या वाहिन्यात. अरे त्याचा विश्वाचा वाहिन पण थोडा मोठाच आहे ना. होय. तर मित्रांनो बघा अशी मजा आहे. ही आमची आजी आहे. हा मजा येते, मजा आली तिला पण. आणि हे सगळं तिने असं एकदम म्हणजे असं म्हणजे तिने सगळं असं साठवून ठेवलंय ते, की असं नाही की बाबा. मी तुम्हाला मगाशी म्हटलं असेल की बाबा आता कोण ह्याच्यामध्ये करत नाही, पण ते बघा तिथे तिने ठेवलंय जपून. मला पण अपेक्षा नव्हती, मला ठेवलंय. ठीक आहे, असो, मस्त आहे ना मजा. म्हणजे माझा व्लॉग करण्याचा उद्दिष्ट सफल झालेला आहे. जेवढ्या जुन्या गोष्टी होईल ना तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. बरोबर. तर चला आता हे तुम्हाला सांगितलं तांदूळ. बरोबर. ही शिडी फणसाची झाडाची शिडी आहे, खूप जुनी आहे मित्रांनो. बघा पूर्ण काळपट पडलंय ते. हे बघा पूर्ण काळपट पडलं आणि अक्षर झिजले. बघा इथून झिजले. हे आमच्याच पायाने झिजले सगळे. आम्ही लहान असताना त्याच्यावर चढायचो. झिजले ती सगळी. वरती पण तुम्हाला नंतर जाऊन दाखवेन. परत देवाला दाखवतो का जाऊन दाखवू. चला वरतीच जाऊन दाखवतो. चला टिळिंग जास्त चालतो. आता पाय मोठे झाले बघा. पाय पुरत नाही आता याच्यावरती. आमचे पाय आता मोठे झालेत ना. चला देवा, बाबा वजन सांभाळते की नाही काय माहिती. ओय चला. 2 हे बघा 3 4 देवानो माफ करा आता. हा चढलोय. हे बघा ह्या पेट्या बघा. आता त्या लोखंडाच्या पेट्या मिळत पण नाही बघायला. आणि हे बघा हे नारळ बघा. आता हे नारळ काय आपण बरे देवानो. हा बघा हे नारळ आहे. तर नारळ ते काय कोण बदलत नाही वर्षाला. हे असेच
150 वर्षापासूनचे असेच नारळ आहेत ते, बरोबर. हा खांबा, बरोबर. हे बघा छोटी मोठ्या वस्तू, नंतर मग काही अधिकच्या वस्तू असतात किंवा एक्स्ट्राच्या वस्तू असतात, भांडी असतात, त्या फक्त आपल्याला सण सुदळ आला की त्याला काढायचे असतात. हे बघा तिथं ठेवलेलं आहे. मित्रांनो पडायची मला भीती जाम वाटते. हे बघा कौलं पण दिसत आहेत. आणि हे बघा हे तुम्हाला माहिती असेल, पूर्वी कसं असायचं की घरात लाईट नसायची ना. मी उतरतोय आता खाली. आता पूर्वी कसं असायचं मित्रांनो, घरात लाईट नसायची, मग कौलं सगळीकडून लावायची आणि त्या कौलांमध्ये काच लावायची अशी, तर त्यानुकरून सूर्याचा प्रकाश असा आतमध्ये येईल आणि मस्त. बघा ना बल्ब नाही काय नाही काय नाही काय नाही तरीसुद्धा उजेड. हे पूर्वीची वेळ आहे. भीती वाटत होती चढताना. हे बघा सगळं लाकूड आहे, सगळं लाकूड. हे बघा देवाच्या भिंती पण मातीच्याच आहेत. आणि नॉर्मल टेम्परेचर म्हणजे बाहेर जे टेम्परेचर आहे ना, बाहेर जे टेम्परेचर आहे ना त्यापेक्षा घरात आहे ना, घरात ऑलमोस्ट 10 ते 15% टेम्परेचर कमी आहे. तुम्हाला देवाचा घर रूम दाखवतो. बघा आजीने सकाळी सकाळी देवरूम सारवून घेतलेला आहे आणि रांगोळी काढली आहे, रांगोळी. आणि बघा हे आपले बाप्पा माझ्या आगमनाच्या व्हिडिओत, बाप्पाच्या आगमनाच्या व्हिडिओत आहे बाप्पांचं, बरोबर. ही आमच्या गौरी येण्यात, गौरीचा जो साचा असतो ना तो आहे. आता ह्या साच्याला आपण उद्या गौरी येणार, बरोबर. तर मग उद्या म्हणजे मी ॲक्च्युली व्हिडिओ कधी टाकायचं मला माहीत नाही, कारण की इथे नेटवर्क भरपूर डाऊन आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकता येत नाही. तर असं मी काय आज उद्या बोलत नाही. आपला गौरीचा साचा आहे, बरोबर. हे आमचे घरातले देव म्हणजे पाय पडलो देवाच्या, देव आहेत हे बघे. हे आपल्या घरातले देव आहेत. म्हणजे गाठीभेटीचा नारळ असो, आल्याच्यानंतर गावी आल्याच्यानंतर देवांना गाठीभेटीचा नारळ देणं किंवा त्यांना आपल्या जे बोलतो ना गारणा गाणं वर्षभर, ते सगळे देव आपले ग्रामदेवता. हे बघा ही मुहूर्तमेळ आहे, बघा ही मुहूर्तमेळ आहे. ही मुहूर्तमेळ ज्यावेळेस घर बांधलं होतं, आता आम्हाला माहिती नाही कोणी घर बांधलं होतं, आजोबांनी की खापर पंजोबा यांनी बांधलं होतं, पण ती तेव्हापासूनची मेळ आहे, बरोबर. हा दिवा म्हणजे आम्ही लहानपणापासून हा दिवा ना इकडेच आहे बा मित्रांनो, एकाच ह्याच्यावरती. हां ह्याची ही जी दोरी आहे ना, ही थांबा, त्याची ही दोरी आहे ना खराब वगैरे झाली किंवा काय झाली तर तो तुटते, पण दिवा ह्या पोझिशनवरून कुठे हलत नाही. दिवा असं आहे. देवरूम झालेला आहे आपला. आता तरी चला सगळीकडे दिवे आले, बल्ब आले, सगळं आलं. पूर्वी फक्त एक निरंजन किंवा एक दिव्यावरती देवारा जो दिसायचा ना जबरदस्त. म्हणजे ह्याचा अनुभव असेल की तुम्ही तुमच्या आजी आजोबा असतील त्यांना एकदा विचारा की बाबा खरोखर असं असतं काय. आणि जर जा प्रत्येकाने आपल्या गावी जा आणि गावी कसं असतं काय असतं, किमान बघा पैसे कमवतो आपण, बरोबर. पण हे जीवस आहे ना, तुमची जर जुनी पिढी तुम्हाला काही शिकवून गेली नाही किंवा तुम्हाला सांगून गेली नाही किंवा तुम्ही त्याच्याकडून काही शिकलात नाही ना किंवा ते अनुभव घेतलात नाही, तर ते आपलं तिकडेच सगळं संपणार आहे. पूर्वीची लोक कशी करायची, काय करायची, पैसा नसेल तरी सुद्धा ती लोक कशी सुखी असायची. बघा पूर्वी आहे ना, पूर्वी मित्रांनो हे हांडे आहेत ना, हांडे एकावर एक हांडे, पण त्याच्यावरती कळशी, एकावर एक हांडे, मग त्याच्यावरती कळशी. आता कसं आहे की घरामध्ये माणसं पण कमी झाली. पूर्वी एका घरात 5-5 माणसं, सगळी मुलं, लहान मुलं, असं म्हणजे आमचे मामा वगैरे तेवढे लहान ना, बरोबर. तेव्हा बघा आता हे वॉशरूम वगैरे झालेलं आहे, हे वॉशरूम झालेलं आहे. पूर्वी वॉशरूम नव्हतं इकडे, बरोबर. ठीक आहे, आंघोळी वगैरे वॉशरूम वगैरे झालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा ही चूल, वाव, ही चूल आहे. आणि तुम्हाला ते स्टोरेज दाखवलं ना, स्टोर रूम, बघा तो इथून दिसतो स्टोर रूम, बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा आता सगळीकडे घर सिलेंडर. हे बघा मित्रांनो, सिलेंडर, नरेंद्र मोदी की जय हो. आता तुम्हाला विशिष्ट गोष्ट सांगू तुम्हाला मित्रांनो, हा सिलेंडर इथे लावलाय आणि हे बघा ही शेगडी इथे बंद करून ठेवली आहे. कारण काय माहिती आहे त्याचं, शेगडी बंद, शेगडीवर केलेल्या जेवणाची चवच येत नाही माणसांना. हे बघा ही शेगडी, बघा ही शेगडी, आणि ती करून ठेवली बंद, कारण देवाचा निवेदन आपला बनतो चुलीवरच. किती काय करा, आमचा नैवेद्य बनतो फक्त चुलीवर. आता ह्या तरी चुली आहे ना विकतच्या मिळतात, तिकडे तो साचा दिसतोय बघा, तो साचा
पहिल्यांदा आपण हाताने बनवायचो ना चुलीत 3 दगडी लावायचो आणि हाताने बनवायचो ना, तशा बनवायचो. आता आम्ही घेता विकत. आता ह्या चुलीचे साचे मिळतात विकतचे दुकानावर. आगलोला भेटतात, आपल्या दुकानात येतात, बरोबर रुपये, बरोबर शेगडी घेतात. म्हणजे 200 रुपये किंवा 400 रुपये शेगडी जाते अशी. पहिले आम्ही दगडाच्या करायचं, आम्ही हातान करायचं. बरोबर. ना तवा ठेवायचा. बरोबर. ना मडकी असं तेव्हा. मडकी आता नाही दिसत ना कुठे. पण माळ्यावर. राहू दे मी वरती गेलो. मडका आहे मित्रांनो सगळं, पण ते माळ्यावरती आहे. बरोबर. तर आता बघा इथून आपण आता पडलोय बाहेर, म्हणजे तिकडून आपण एंट्री केली आणि आता इथून पडतोय मागच्या दरवाजाने पडतोय बाहेर. बरोबर. हा बघा इथे पण एक दगड आहे ना, तो पण मागचा दरवाजा. हा जाताचाच आहे ना दगड, तो जाताचा हा दगड इकडे आहे आणि दुसरा दगड केळीत आहे. केळीत आहे. बरोबर. आपण आता इथून बाहेर पडलोय. अच्छा हा बघा हा जो आहे ना हा घिरट आहे आणि ती पडवीत दाखवली ना ती जातली. बरोबर. जातली. तर आता बघा मित्रांनो इथे ना हे जुनच घर आहे ना, त्याच्यामुळे त्याची हाईट वगैरे काय वाढवली नाही, हाय तेवढंच आहे. हा मी लहान असायचो ना तेव्हा इथून जायचो. आता मोठं झालं ना तर जरा वाकून जायला लागतंय बघा. इथून आता वाकून गेलोय. अरे देवानो पडलो आलो. आता वाकून आलो तर तुम्हाला पूर्वी समोरच दाखवतो. बघा हे समोरची जागा आहे. हा बघा हे जे शेंगा आहे ना, शेंगा हे बघा हे शेंगाचं झाड आहे. हे शेंगाचं झाड म्हणजे कसलं आपलं शेवग्याचं झाडं बोलतात त्याला, आम्ही इथे डांबे बोलतो. बरोबर. चला ठीक आहे. आता मागचा भाग तुम्हाला दाखवतो घराचा. हा बघा हा घराचा मागचा भाग आहे ना, हा घराचा मागचा भाग आहे. इथून आपण बाहेर आलो या घरातून. बरोबर. तर मित्रांनो हे असं आमचं घर आहे. आता तुम्हाला दुसरा भाग दाखवतो काय आहे तो. आता हा आमच्या मामाचं म्हणजे आमच्या आजोबांचं घर झालं, लहान आजोबांचं. आता मी तुम्हाला मोठं मागूनच दाखवतो. तर सुरुवातीला काय तर बघा इथून ही एंट्री आहे. थांबा. तर सुरुवातीला जे दाखवलं ना ते आमच्या मामाचं घर आहे. मामाचं म्हणजे आता बहीण भावांचंच घर ना, तर मामा माझा तो. आणि आता हे आमच्या आजीचं घर. आजी हे बघा हा इथे इथून सुरू होतो. ॲक्च्युली हा वाडा आहे. आम्ही पावसात वगैरे गुरं इथे बांधायचो, पण आता परमनंट करून टाकलेलं आहे. बरोबर. आता हे बघा इथे पूर्वी उन्हाळ्यात जे वाडे बांधायचो ना त्याचे सगळं सामान आम्ही इकडे साठवून ठेवलेलं आहे. पावसाळा आला की ते सगळं लाकडाचं सामान भरून इकडे ठेवायचं आणि परत पावसाळा गेला की उन्हाचं सामान परत तिथे ते वाडे बांधायला सुरुवात करायची. तर आता आपण इथे वाड्यात आलेलो आहे. हे बघा वाड्यात आलो. मागून दाखवतो तुम्हाला. हे थोडं सुधरवलं आहे आम्ही. तर बघा दावी किती आहेत ती. हे एक दावं, ते 2, हे 3, ते 4 दावी आहेत. आणि यो बघा यो आमचा बोको. हा बोका आहे नवीन आमच्या गाईने वासरू घातलेलं आहे. बरोबर. पळते बघा कसं, त्याला सोडत नाही गुरा. बरोबर. कारण की आता बाबा जे ते गुरं घेऊन गेलेत चरवायला. वरती त्यांचं खाणं भरलेलं आहे पावसाळ्याचं. बरोबर. आणि हे तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर घराच्या मध्ये म्हणजे हे बघा घराच्या मध्ये आणि वाड्याच्या मध्ये थोडा गॅप आहे. तो गॅप कव्हर करण्यासाठी हे लावलेलं आहे. आणि पाणी पावसाचं इथून सरळ बघा इथून सरळ बाहेर जातं. बरोबर. आता इथे आलो आम्ही डायरेक्ट घरात आतमध्ये. बरोबर. हे सुधरवलं आहे. जुनं घर असं नव्हतं. इथे आता जी ते पडवी इथे आता जे घर आहे बघा, इथे आमची पहिली केळी होती, म्हणजे पोरसा होता इथे. त्या पोरसात आम्ही आंघोळ वगैरे करायचो. मग तिकडची आम्ही ते पोरसा तोडून टाकलं, कारण की आता काय बाथरूम वगैरे सगळीकडे आहेत. आणि तिकडे तोडून टाकलं आणि तिकडे जागा वाढवून मग आम्ही हे घर वाढवलं आहे. म्हणजे हे आमच्या आजीचं घर, आमच्या आईची आई. बरोबर. ही चूल आहे. जेवण झालं आहे म्हणून ती निखारे पेटतात. जेवण झालं आहे इथे भांडी वगैरे घासायला मांडणी. बरोबर. हां. तर जुनं घर जे होतं ना, जुनं घर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. जुनं घर कसं मित्रांनो तुम्हाला जुनं घर दाखवतो कसं होतं. तो दरवाजा फक्त तुम्ही लक्षात ठेवा, दरवाजा आणि ती त्याची पायरी. बरोबर. ती त्याची पायरी लक्षात ठेवा आणि तो दरवाजा लक्षात ठेवा. आणि बघा त्या पायरीच्या बरोबर बाजूने झाडू लावले आहे किंवा हा फॅन लावला आहे आणि हा दरवाजाचा बाहेरचा भाग. बरोबर. तर तेवढाच रस्ता म्हणजे जायला होता. आणि
इकडचा जो भाग आहे, इकडचा जो भाग आहे, ज्या खिडकीचा जो भाग आहे, खिडकीचा भाग, इथे खोपटी होती लाकडं ठेवायला, बरोबर. आणि तिकडे जी तुम्हाला आतमध्ये थांबा, इथून असं आत गेलो, जुनं घर तुम्हाला दाखवलं कसं होतं ते, हे नवीन आहे. इथून आत जायचं, बरोबर. आणि ते जे तिथे तुम्हाला मोरी दिसते ना, मोरी, तिकडे आमची केळी होती, म्हणजे पोरसा होता तिकडे, बरोबर. तिकडे आता तुम्हाला दाखवतो स्पष्टपणे काय आहे ते, जबरदस्त एकदम, है ना. अरे देवा, शाट दिसेल जरा ट्राय करतो मी फुल. हे बघा, देवा, हा बघा, चला दिसते की नाही मला माहिती नाही, पण नाही दिसलं तर मी आता फोटो काढेन आणि तुम्हाला दाखवेन. हे बघा, इथे दिसतंय धुरकट धुरकट असं. हे बघा, शांती शांती निवास, बरोबर, शांती निवास, बरोबर. तर मित्रांनो, तिथपर्यंत तुम्हाला सगळं सांगितलं. आता इथून मग असं आतमध्ये जायचो. आता मेन जुनं घर आता इथून सुरू होतं, बरोबर. तर आता आतमध्ये गेलो, बरोबर. तर ही बघा, ही जी पेटी आहे ना, ही पेटी, ही बघा, ही पेटी आहे. इथे आमची चूल होती, बरोबर. आणि हे जो दिसतंय तुम्हाला हे ते आम्ही म्हणजे जे काय हे बघा, हे इथे आम्ही काय करायचो की बाबा सुकी मच्छी वगैरे अडकून ठेवायचो चुलीच्या वर, जेणेकरून धुराने ती खराब न व्हावी किंवा काय, बरोबर. त्यानंतर हे जे प्लास्टिक टाकलेलं दिसतं इथं खाली, बरोबर, म्हणजे इथे म्हणजे माझी बॅग आहे, इथे माझी बॅग आहे, ठीक आहे. तर इथे आमची मांडणी होती, म्हणजे पाण्याचे हांडे वगैरे, बशा, ताटं बिटं जी काय होती ती सगळी इथून मांडलेली होती. ह्या साईडला हे होतं. आता इथे सगळे पडदे बिडे लावलेत, कारण की मागे सगळी भाताची वगैरे पोती ठेवलेली आहेत. ती काही दाखवू शकत नाही, म्हणजे दाखवली असती पण ती अडचण आहे, काढावं लागेल. जुनं लॉक तुम्हाला दाखवतो कसं होतं दरवाजाला, बघा, है ना. हा दरवाजा आहे, हा दरवाजा आमचा, बरोबर. आणि ह्या साईडचा दरवाजा तुटला आहे, ह्या साईडचा दरवाजा तुटला आहे. पण असो, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे बघा, हे असं, हे कळलं असेल तुम्हाला कसं फिरवं, हे असं, बरोबर. म्हणजे ह्या इकडचा दरवाजा होता ना, आणि इकडचा दरवाजा, त्याच्यामध्ये हे अडकवून ठेवायचं, असं पडलं टाईट. चला ठीक आहे, त्या दरवाजाला आहे, तुम्हाला दाखवतो. चला, तर इथून आपण आत आलेलो आहे. ह्या दरवाजाचं काळोख इकडे जास्त आहे, दिसेल की नाही मला माहीत नाही, पण एक एक गोष्ट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, है ना. सगळ्यात पहिलं तर हे दिसतंय का काय, खिळा त्याला बांधलाय धाग्याने. आणि ते अंधार भरपूर आहे, बॅटरी घेऊन यायला पाहिजे. तर दाखवेन तुम्हाला मी थोड्या वेळाने भागा, ठीक आहे. तर एकंदर सगळं असं आपलं घर आहे, बरोबर. आलो पुन्हा बाहेर, आलं. हे आता नवीन घर बांधलंय, इथे विश्वास रामाणे राहतात, त्यांनी नवीन घर बांधलंय, हे तुम्हाला दाखवलं. पुन्हा एकदा समारोप करतोय व्हिडिओचा. ऐका देवानो, चला का मित्रांनो, हे असं आमचं कौलारू घर होतं. और जेवढ्याच गोष्टी होत्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला समजलं पण असेल. हे बघा, ही रवीना, मामाची मुलगी, बरोबर. ते आता काय करते, कपडे काढते वाळत घातलेले. तर मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्यात आणि बऱ्याचशा जुन्या गोष्टी आहेत आजीकडे, पण वयामानाप्रमाणे आणि धावपळ चालू आहे सगळे. आता ॲक्च्युली सगळे सुतार काम करतात म्हणून, तर धावपळ आहे गणपतीची. आणि आजीला तेवढी आता वेळ नाही. तशीच आजीने आपल्याला गिरटं दाखवलं किंवा घिरट दाखवलं किंवा जातं दाखवलं, मुसळ दाखवली, मडक्याची भांडी पण आहेत, ती पण ठेवलेली आहेत. आणि पूर्वी लोकांचं ते हेच होतं, म्हणजे आज कसं आपण म्हणतो की बाबा आता लोक म्हणतात की ज्याकडे पैसा जास्त तो माणूस श्रीमंत आहे ना. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी कसं होतं, हे बघा, पूर्वी कसं होतं की ज्याच्याकडे हे सगळा संसार, काय सांगतो दादा, आज लोकांकडे पैसा जास्त तो माणूस श्रीमंत, आणि पूर्वी कसं ज्याच्याकडे संसार तो श्रीमंत, बरोबर ना. तर बघा, पूर्वी ज्याच्याकडे संसार वगैरे जसं असायचा त्याप्रमाणे, संसार म्हणजे काय की बाबा घरात लागणाऱ्या वस्तू बोला, मग त्या मातीच्या असल्या पाहिजे किंवा आता अरे हां, मला पितळेची वस्तू, तांब्याची वस्तू तुम्हाला दाखवणं राहिलं, सांगेन मी. जरा गौरी वगैरे गेल्या, गौरी गणपतीचं विसर्जन झालं की मी तुम्हाला सगळी भांडी दाखवायचा प्रयत्न करेन, ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो. आणि हे सगळं दाखवण्याचं कारण म्हणजे कसं माहिती आहे की आपण आपल्या लहान मुलांना गावाकडे
घेऊन जात नाही किंवा बिझी दाखवतो की बाबा मला सुट्ट्या मिळत नाही, काय मिळत नाही, हे नाही ते नाही ते नाही ते नाही. खरं जीवन जगणं म्हणजे काय असतं ते इकडेच. मुंबईला फक्त धावपळ असते, मोबाईलवरती घेऊन परत गेम खेळत जातात, बरोबर. तर ते सगळं थोडं फ्रेश होत नाही कधी माहीत. माझं तुम्हाला सांगतो, मी मुंबईला असताना व्हिडिओ एडिट करणं, हे करणं, व्हिडिओजवरती रील्स कसे अपलोड करणं, शूट कसं, हे सगळे व्हिडिओज बघताना मला 3-3:30 वाजता झोपायला. त्यानंतर कुठे जाऊन झोपतो आणि परत सकाळी 7-8ला 9ला उठून मग परत ते काम करा, हे करा, ते करा. इथे 9ला जेवलो की कशी डोळे बंद होतात ना आणि कसे डोळे उघडतात ना, एकदम लाजवाब, अप्रतिम एकदम. म्हणजे लहानपणी अनुभवलं आहे, पण असं वाटतं की ते दिवस परत आले, ते परत दिवस जगतोय, मजा आली. तर तुम्ही पण तुमच्या मुलांना गावाकडे पाठवा. कोकण कसं असतं ते जगा. जास्त नाही पण मुलांबरोबर मजा करा. ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही त्यांना फक्त पाठवाल तसं नाही, त्यांच्याबरोबर जा, त्यांच्याबरोबर मजा करा. तुम्ही काय मजा केली ती त्यांना तुमच्याबरोबर घेऊन त्यांना सांगा की बाबा आम्ही मोठे असताना आम्ही इथे अशी मजा करायचो, आम्ही इथे ह्या वडाच्या पारंब्याला लटकायचो, किंवा इथे येऊन आम्ही बेचकी नाही, किंवा आमच्याकडे बेचकी बोलतात, कोण कुठे गोव्या साईडला गेलात किंवा मालवणात गेलात तर रॉबिन बोलतात. रॉबिन म्हणजे बेचकी, ते रबराचे ते पाखरं मारायचो, छोट्या मोठ्या पाखरांची शिकार करायचो. अशा काही गोष्टी असतात त्यांना सांगा की ते ही आपली, आपण जर मुलांना आता सांगितलं गोष्टी स्वरूपात तर ते पुढे त्यांच्यापर्यंत पोहोचेल, किंवा ते पुढे आपल्या मुलांना सांगतील. तर आपणच सांगितलं ना तर त्यांना कसं कळणार की बाबा काय होतं काय नव्हतं, है ना. ह्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ चालला आहे माझा की आमच्या जमीन जागा, रानातल्या झाडं, आंब्याची झाडं, ह्याचं सगळं तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण जर पाऊस नसेल तर, आणि कारण की पाऊस असेल तर मग ते व्हिडिओ काढायला आणि जरा ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागतो. बघा काय झालं, डोकं फोडून घेतलं आहे, समजलं का व्हिडिओमध्ये. चालतं आहे. तर मित्रांनो, जरूर कमेंट करा जुन्या आठवणी तुमच्या, तुम्हाला कसं वाटलं, आणि एखादं असं वाटलं तुम्हाला की बाबा हां, तर फोटो तुमचे शेअर करा, तुमच्या कोकणातल्या घरांचे किंवा तुमच्या गावाकडच्या घरांचे. नवीन असेल तरी सुद्धा चालेल, पण फोटो शेअर करा नक्की. आठवणी असतात, मजा येते ते जगा. तर मित्रांनो, हा माझा ब्लॉग आवडला तर मला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंट मला वाटतं तुम्ही कराच, कारण की मला तुमच्या प्रतिक्रिया जाण्याच्यात. व्हिडिओ एकदम धावपळीत झाला आहे, गोंधळ झाला आहे, कारण की कसं आहे की मी आत्ता व्हिडिओ शूट नाही केला असताना तर मग थोड्या वेळाने सगळ्या महिला येणार आहेत गौरी हे करायला, सजवायला किंवा तयारी करायला, बरोबर. मग त्याच्यानंतर मला तो व्हिडिओ काढायला मिळाला नसता, कारण की मला परत उद्या गौरी आगमनाचा व्हिडिओ करायचा आहे. तर मित्रांनो, भेटू आपण एकदा पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा. साहबजी सलाम, नमस्ते, बाय, टाटा, सी यू, बाय बाय.